नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी कडनं एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे। या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, निकालाबाबत अपडेट पण दिलेली आहे। कोणत्या पेपरचे किती प्रश्न चुकलेले आहेत ते कन्सिडर करायचे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानुसार पात्रता मार्क्स किती लागणार आहे हे पण आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। मुख्य व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या माहितीत जर कोणी तुमचे विद्यार्थी मित्र असेल, तुमचे नातेवाईक असेल, तुमचा ग्रुप असेल तर त्यांना कळवा। इग्नाइट अकॅडमीची द्रोणा 9.0 जी नवीन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली, ज्यामध्ये तिन्ही बॅचेस तुम्ही वेगवेगळ्या पण घेऊ शकतात किंवा दोन्ही पेपर एकत्र घेऊ शकतात। दोन्ही बॅचेसची फी तुम्हाला प्रत्येक बॅचची फी पण तुम्हाला दाखवली आहे। ह्या बॅचेसला तुम्ही जर आमचे ओल्ड स्टुडंट असाल शिक्षक भरतीमधले तर 50% ऑफ आहे, हा कोड वापरायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला टीईटीची पेपर 1 पेपर 2 एकत्रित अशी रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे। दोन्ही बॅचेसला तुम्ही स्टुडंट असाल आमचे तर तुम्हाला टीईटी 50 नावाचा कोड वापरायचा आहे, 50% ऑफ असणार आहे। बॅचेस आणि ॲप डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण दिला, त्याला पण तुम्ही कॉल करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा। आजचं शुद्धीपत्रक आहे 2 फेब्रुवारी 2026चं शुद्धीपत्रक आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आलेलं शुद्धीपत्रक आहे। शुद्धीपत्रकात त्यांनी सांगितले बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2025 पेपर 1 पेपर 2 चा अंतिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरती 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता। यावर अंतिम निकालावर दिनांक 26 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 पर्यंत गुणपडताळणी व आक्षेप नोंदविले होते। आता याच्यामध्ये 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार पेपर 1 मधील फक्त पेपर 2 मधले प्रश्न कोणतेच रद्द करण्यात आले नाही, फक्त पेपर 1 मधले प्रश्न रद्द करण्यात आलेले आहे। त्यामध्ये पण प्रश्न संचनुसार संच क्रमांक ए चा 947, संच क्रमांक बी चा 142, संच क्रमांक सी चा 137, संच डी चा 132 बाबत आक्षेप प्राप्त आता 147 हा खरं म्हणजे तज्ञ समीक्षकांच्या अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येत आहे। म्हणजे पेपर 1 चा एक प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे। आता तुम्हाला माहिती आहे टोटल प्रश्न 150 होते, त्यापैकी एक प्रश्न रद्द केला म्हणजे आता तुम्हाला 149 मार्कांपैकी किंवा 149 प्रश्नांपैकीच तुमची आता पात्रता ठरवण्यात येणार आहे, 55% आणि 60%। मग कशी असणार ती, जर प्रश्न एक कट झाला तर त्याची पात्रता कशी असणार आहे बघूया आपण। सकाळीच तुम्हाला मी एक अपडेट दिली होती, पुढारी न्यूजपेपरने पण बातमी दिली होती की आज 3 फेब्रुवारीला टीईटीचा निकाल लागणार, संध्याकाळपर्यंत निकाल लागेल। आता त्यामध्ये बघा एक प्रश्न जर रद्द झाला असेल तर पासिंग किती मार्क्ससाठी असणार आहे बघा, 149 पैकी 55% आपण कन्सिडर केले तर 91.95 म्हणजे जर तुम्हाला 82 मार्काला इथे पासिंग असणार आहे। त्यानंतर इथे 149 चे 60% म्हणजे हे कॅटेगरीसाठी आहे आणि ओपनसाठी 89.4 म्हणजेच हे तुम्हाला मार्क 89 असेल तर इथे तुमचं पासिंग असणार आहे। सो इथे हा बदल थोडक्यात झालेला आहे। या विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होणार आहे आणि इथे तुम्हाला रिझल्ट वाढताना दिसेल आहे। सो नक्कीच याचा फायदा होईल। या संदर्भात लवकरच निकाल संध्याकाळपर्यंत लागेल। याबद्दल अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि जाताना तुमच्या माहिती जर तुमचे कोणी मित्र असेल त्यांना सांगा की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती टीईटीच्या बॅचेस चालू झाल्या आहे। नवीन बॅच 20 फेब्रुवारीपासून चालू होत आहे। याबद्दल डायरेक्टली ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता। काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता। पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मला तत्पूर्वी तुमचे मार्क्स आमच्या टीमपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।